उत्तराखंडमधल्या चोपता व्हॅलीमधलं असं एक ठिकाण ज्याला पर्वतांचा देव मानला जातो. जगातील सर्वात उंचावर असलेलं शिवमंदिर म्हणजेच तुंगनाथ महादेव, ज्याची गोष्ट महाभारतापासून रामायणापर्यंत आहे. ही गोष्ट आहे पंचकेदारांची आणि त्याच्या शीरस्थावर असलेलं चंद्रशिला. गुड मॉर्निंग. तर आता मी आहे सारी विलेजमध्ये, जे आहे उत्तराखंडमध्ये, आणि मागे दिसत आहेत तुम्हाला की थोडंसं उजाडलेलं आहे. तर 6:30 वाजलेत आणि आत्ता आपली कॅब आलेली आहे. इथून साधारण अर्धा पाऊण तास लागतो. तर तिथे आपल्याला जायचं आहे आत्ता. खूप एक्सायटेड आहे यासाठी. ट्रेकला सुरुवात करूया. त्याआधी काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या टिप्स आहेत, त्या पण मी तुम्हाला मध्ये मध्ये देत जाईन. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे तुम्हाला एक छोटीशी लाईट दिसत असेल ह्या टोकावरती, तिथे आपल्याला आता जायचं आहे. हर किसी की खराब हो सकती है, चाहे पैसे के लिए चाहे मतलब शक्ति है, पर यहाँ तो ये है कि भाई पैसा अगर मेहनत से किसी ने पैसा दे दिया, वो पैसा 1 लाख का काम नहीं कर देगा। हाँ। 1000 1 लाख का काम नहीं बना देगी। और अगर चोरी का पैसा घर ले गए, चाहे वो 1 लाख है, वो 2 लाख का नुकसान करेगा। तभी घर में कोई गिरेगा, उसका ऑपरेशन पे या कुछ न कुछ हिसाब से पैसा लगेगा ही। सही है, इसलिए यहाँ के लोग चोरी नहीं करते। तर आत्ता आपण तुंगनाथच्या या ट्रेकला सुरुवात करणार आहोत. ही जी कमान दिसते इथून तुंगनाथचा ट्रेक सुरू होणार आहे. तर चला सुरू करूया ट्रेकला. आपला ट्रेकला सुरुवात झालेली आहे आणि ट्रेकच्या आजूबाजूला जी दुकानं आहेत तिथे शूज ठेवलेले आहेत. तर आपण जेव्हा स्नोफॉलमध्ये इथे येतो तेव्हा तुम्ही हे शूज वापरू शकता. तर हा आहे डिसेंबर महिना, पण आत्ता हवा तसं स्नोफॉल झालेला नाही आहे. या साईडला, माझ्या मागच्या साईडला काही पीक्सवरती स्नोफॉल झाला आहे. आता टेम्परेचर आहे 2 डिग्री वरती. ट्रेकला आपण आत्ता इथे सुरुवात केली आहे, तर आत्तापासूनच दम लागायला सुरुवात झालेली आहे. 12,074 फूट उंचीचा हा प्रवास नैसर्गिक सौंदर्य आणि आध्यात्मिकतेचा आहे. पण ही उंची गाठताना लागणारी धाप आणि थकलेलं शरीर एका क्षणी थांबायची इच्छा करत होतं. पण इथल्या हवेत असलेली ऊर्जा माघारी जाऊ देत नव्हती. आता साधारण 4-5 मिनटं चाललोय आणि दम लागलाय. तर हा पहिला स्टॉप इकडे घेतलाय आणि आपल्या मागे जे काही पीक्स आहेत त्याच्यावरती स्नोफॉल आहे. आणि बाकीच्या दिवसांमध्ये, म्हणजे साधारण डिसेंबरमध्ये हे पूर्ण स्नोफॉलने भरलेलं असतं. पण आत्ता यावर्षी खूप लेट आहे, त्यामुळे आपल्याला मोकळा रस्ता मिळतोय. वरती जाऊन आपल्याला काही पीक्स बघायला मिळतील. तर चला पुढे जाऊया हळूहळू. थंडीने अंग सुन्न झालं होतं. मान वर करून आनंद घेत चालण्याची ताकद संपत चालली होती. पण एक गोष्ट होती जी या सगळ्याला डावलून पायात ताकद आणत होती. ती म्हणजे मनाची शक्ती आणि ही उंची गाठून चंद्रशिलापर्यंत जाण्याची तीव्र इच्छा. तर प्रत्येक ट्रेकमध्ये आपल्याला हा पहाडी कुत्रा आपल्यासोबत मिळतोच. तर कदाचित हे देवाचे गण असू शकतात, जे आपल्यासोबत येतात आणि आपल्याला वाट दाखवतात. तर असाच हा काळू आपल्यासोबत आलाय. तर यांना भुटिया कुत्ता असं म्हणतात.
काही लोक अशी असतात, तो माणूस वरून येताना कचरा गोळा करत चाललाय. तर बरेच लोक आता आपल्याला वरून खाली येताना दिसतात. कदाचित ते रात्री गेले असतील, तर सनराईज बघण्यासाठी ते वरती जातात आणि आता खाली उतरतात. कदाचित वरती जे दिसतं ते मंदिर आहे आणि त्याच्यावरती चंद्रशिला आहे. तर थोडंसंच अंतर राहिलंय, कव्हर करूया. महाभारतानंतर आपल्या पापांचं प्रायश्चित्त घेण्यासाठी पांडव महादेवांच्या शोधात निघाले. पण महादेव पांडवांवर नाराज असल्याने ते पृथ्वीवर लपले. पांडवांनी त्यांना ओळखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा महादेवांनी आपलं शरीर वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट केलं आणि ज्या ठिकाणी महादेवांचे बाहू म्हणजेच हात प्रकट झाले ते ठिकाण म्हणजेच पंचकेदारांपैकी एक तुंगनाथ. तर फायनली आपण तुंगनाथला पोचलोय आणि हा जो मागे आपल्या चांदीचा कळस चमकताना दिसतोय, तर तो आहे आपलं तुंगनाथ मंदिर. आणि आत्ता हे बंद आहे कारण आत्ताचा जो सीझन आहे तो आहे बर्फाचा आणि इकडे पूर्ण बर्फ पडतो. यावर्षी थोडा लेट झाल्यामुळे इथे बर्फ दिसत नाही आहे. पण निवासस्थान जे आहे या शिवाचं, तर ते खाली आपल्या पायथ्याशी केलं जातं. तर मार्च एप्रिल नंतर जेव्हा बर्फ कमी होतो तेव्हा परत स्थान त्यांचं इथे आणलं जातं. त्यामुळे आत्ता आपण इथूनच दर्शन घेतोय आणि आपल्याला वरती चंद्रशिलाला सुद्धा जायचं आहे. तर आत्ता वाजले आहेत 10:30, त्यामुळे आपल्याला तेही कव्हर करायचं आहे. तर इथून आपण हे दर्शन घेऊया आणि निघूया आपल्या पुढच्या ठिकाणापर्यंत. तर इथे काही समोर स्टॉलसुद्धा आहेत, ते सुद्धा आता बंद आहेत कारण मंदिर बंद आहे. तर एखाद दुसरा स्टॉल तुम्हाला मिळू शकतो या सीझनमध्ये. त्यामुळे सोबत आम्ही खाऊ ठेवलेला आहे, तर तो खाऊन आता आम्ही पुढच्या ठिकाणासाठी जाणार आहोत. तर आपण आता तुंगनाथमध्ये थांबलो आणि हे मागचे सगळे पहाड दिसतात आपल्याला इथून. तर इथून 1 किलोमीटर अजून चंद्रशिला आहे, आपल्याला ते तिथे जायचं आहे. तुंगनाथ महादेवांच्या या पावनभूमीला स्पर्श करून निघालो पुढच्या टप्प्यावर. पुढचा 1 किलोमीटरचा चंद्रशिला प्रवास हा मागच्या संपूर्ण प्रवासाच्या तुलनेत अधिकच कठीण होता. पण चढाई दरम्यानचा निसर्गही अजूनच मोहात टाकणारा होता. त्यामुळे हा सर्वाधिक कठीण प्रवासही पार न करण्याचा कोणताच पर्याय नव्हता. हे खाली दिसतंय, लाल शेड दिसतात, तिथे तुंगनाथ मंदिर आहे. आणि हे जे वरती आहे ते चंद्रशिला आहे. तर थोडंसंच राहिलं एकदम. चला.
इथे आल्यावर बऱ्याच पौराणिक कथांचा उलगडा होत होता. चंद्रदेव यांना दक्ष प्रजापतीच्या शापामुळे क्षयरोग झाला होता. त्यावेळी त्यांनी इथे महादेवांची तपश्चर्या केली आणि त्यातून त्यांना मुक्ती मिळाली. म्हणूनच या ठिकाणाला चंद्रशिला असं नाव पडलं. दुसऱ्या कथेनुसार भगवान रामांनी रावणाचा वध केल्यानंतर ब्रह्महत्येपासून मुक्ती मिळावी म्हणून इथे ध्यान केलं होतं. त्यामुळे इथे आलेल्या प्रत्येकाच्या मनाची अस्थिरता आणि भीती आपसुकच कमी होते आणि मनाला एक वेगळीच शांतता मिळते. तर आपल्याला जेवढ्या पर्वतांचे नाव माहिती आहेत ते आपण आता बघूया. सगळ्यात मोठा समोर दिसतोय, सगळ्यात मोठा दिसतोय तो आहे नंदादेवी. त्याची उंची असेल 25,000 फूट. उत्तराखंड मधलं सगळ्यात उंच ठिकाण, उंच पीक कुठचं असेल तर तो नंदादेवी. त्याच्या उजव्या बाजूला जो आहे तो त्रिशूल पर्वत. त्यानंतर या बाजूला बघूया आपण. पहिला जो दिसतो या बाजूला चौखंबा, म्हणजे 4 खांब. चौखंबा आणि चौखंबा 1 असे 2 पर्वत ह्या बाजूला. त्याच्या बाजूला भागीरथी पर्वत आहे. आणि पहिल्या पीक पासून जो मधला मोठा भाग दिसतोय तो आहे केदारनाथ पर्वत. आणि त्याच्या खाली आहे ती केदारनाथ घाटी. इथल्या शांततेत क्षणभर विश्रांती घेतली, वाऱ्याशी संवाद साधला. इथल्या पवित्र वाऱ्याच्या स्पर्शाने क्षणात सगळा थकवा ओसरून गेला आणि परतीचा प्रवास सुरू झाला. तर फायनली आम्ही खाली आलोय. 4 वाजलेत. उतरताना तेवढं कठीण नाही झालं, पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता. चढताना पण जी हालत झाली आहे ती कमाल हालत आहे. फक्त शूज, काठी आणि थंडीत लागणारं जे काही साहित्य आहे ते नक्की घेऊन या, त्याने इझी होईल. आणि पाणी एवढं लागलं नाही, पण थोडं सिपमध्ये एका बॉटलमध्ये एका पर्सनसाठी होऊन जाईल, कारण इथे थंडी आहे त्यामुळे पाण्याची तेवढी गरज लागत नाही. काठ्या आणि शूज जर तुम्ही स्नोमध्ये करणार असाल तर शूज खाली मिळून जातील जे स्नोचे असतात. बाकी तुम्हाला तुमचे शूज कॅरी करायलाच पाहिजेत, इन केस जर इथे मिळाले नाहीत त्या सीझनमध्ये तर, किंवा तुमच्या साईजचे नसतील तर. शूज जे आहे त्याची लिंक मी खाली टाकेन. आम्ही हल्ली शूज घेतलेत आणि ते खूप छान आले. त्याची ग्रिपसुद्धा खूप छान होती आणि त्या शूजने आम्हाला खूप छान साथ दिली आहे. त्यामुळे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. बाकी रूमवरती जाऊन बोलूया. आम्ही जो सकाळी कॅब केली होती तीच कॅब आम्ही थांबवली होती, म्हणजे यायचे जायचे त्यांनी 2800 घेतले होते आमच्या जो होमस्टे आहे सारी विलेजमध्ये तिथून. तर कदाचित त्यांचा नंबर मिळाला तर तोही मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. इकडे सगळे शेअर टॅक्सीसुद्धा आहेत. जर तुम्हाला तुमच्या जवळपासच्या लोकेशनमध्ये जायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. आत्ता ट्रेकिंगवरून आल्यावर आता मी फ्रेश झालो, जेवून घेतलं आहे. आणि व्हिडिओचा एंड करण्याआधी 2-4 गोष्टी सांगायच्या आहेत. त्या म्हणजे हे हाय अल्टिट्यूडवाला ट्रेक होता, त्यामुळे ऑक्सिजनची कमी होते. तर या हाय अल्टिट्यूडमुळे डोकं दुखणे, पोटात मळमळणे किंवा उलटी होणे या गोष्टी होतात. त्यामुळे ज्या टॅबलेट्स आहेत त्या घेणं गरजेचं आहे. त्याने तुम्हाला खूप इझी होईल हा ट्रेक करण्यासाठी. तर त्या मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुमचा जर फॅमिली डॉक्टर असेल तर त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही सजेशन्स घेऊ शकता जर तुमची वेगळी काही औषधं चालू असतील. त्यामुळे एकदा त्यांना नक्की विचारा. तर आत्तापर्यंत जे लोक आम्हाला भेटले, टॅक्सीवाला असू दे, बसवाला असू दे, सगळे लोक खूप छान होते, खूप हेल्पफुल होते. तर इथल्या लोकांचं एक वेगळंच हे आहे
म्हणजे खूप शांत आहेत. जसे इथले पहाडावरती तुम्हाला फिरताना जी शांतता अनुभवायला मिळते ती कुठेतरी या लोकांमध्ये आली आहे. त्यामुळे खूप मस्त अनुभव होता. आणि जर तुम्हाला या स्टे मध्ये राहायचं नसेल, जर तुम्हाला चोपतामध्ये राहायचं असेल, तिथून तुम्हाला कन्व्हिनियंट पडत असेल, तर जेव्हा तुम्ही ऑनलाईन बुकिंग करता तेव्हा कुठच्याही स्टे मध्ये त्यांना पहिल्यांदा फोन करा, कारण आपले जे लोकेशन्स असतात ते मॅपवरती वेगळे दाखवतात, जे आमच्या बाबतीत घडले, आणि तिथे गेल्यावरती ते वेगळ्या लोकेशनवरती असतात. त्यामुळे ते एकदा चेक करा, त्यांना कॉल करा आणि सगळी माहिती विचारून घ्या. प्लस बाकी बसेस आणि जे टॅक्सी असतात ते इथे आपल्याला शेअर टॅक्सीज मिळतात, किंवा ज्या टॅक्सीने आम्ही या सारी विलेज मधून गेलो त्या टॅक्सीवाल्याचा नंबर सुद्धा मी इथे देते. तर त्या बसेस सुद्धा आम्ही ऑनलाईन बुक केली होती, पण आम्हाला ते महाग पडली. त्यामुळे तुम्ही इथे येऊन डायरेक्ट बस करू शकता. आम्ही हरिद्वारवरून डायरेक्ट इथे बस केली होती. तसं तुम्ही टप्प्याटप्प्यात सुद्धा येऊ शकता. हरिद्वार ते ऋषिकेश, ऋषिकेश ते देवप्रयाग मधून सुद्धा तुम्हाला भरपूर बसेस मिळतात. किंवा उखीमठ मध्ये सुद्धा तुम्ही आलात तर उखीमठ मधून या सारी विलेज पर्यंत एक बस येते. तर त्या बसेसचा टायमिंग तुम्ही चौकशी करून या. मलाही एवढं माहित नाही, पण इथे ही जी बस आली आहे ती शेवटची 2 वाजताची बस होती दुपारची. त्यानंतर बसेस नाही आहेत, आणि तीच बस सकाळी 6:30 वाजता इथून खाली जाते. त्यामुळे त्या बसेसचा टायमिंग हे एक लक्षात ठेवा, कारण इथे हा पहाडी एरिया आहे आणि ट्रॅव्हलिंगसाठी रात्रीचं कोणीही इथे येत नाही. अजून एक गोष्ट ती म्हणजे जेव्हा तुम्ही तुंगनाथच्या ट्रेकला जाता तर तिथे काही गोष्टी महाग मिळतात. जसं आम्ही मॅगी खाल्ली, 100 रुपयाला मॅगी होती, पाण्याची बॉटल होती, ती 100 रुपयाला होती. पण त्यामागे त्या लोकांचे कष्ट आहेत. तुंगनाथ ट्रेक आपण जेव्हा करतो तेव्हा तुम्हाला 2-3 मिनिटालाच कळतं की हा ट्रेक किती अवघड आहे. तर ते लोक स्वतः घेऊन जातात एवढं सगळं सामान चढून. तर त्यामुळे त्याची काहीतरी थोडीशी व्हॅल्यू ठेवा. तिथे बार्गेनिंग न करता बाकी कुठेतरी बार्गेनिंग केलं तर चालतं, पण तिथे थोडंसं अवॉइड करा बार्गेनिंग करणं. हा व्हिडिओ इथेच संपतोय, पण ऋषिकेश आणि हरिद्वारचा वेगळा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला लवकरच येईल, तर तोही बघा. त्यामुळे तुमची जी नॉर्थ ट्रिप आहे, उत्तराखंडची ट्रिप आहे, ती छान होईल आणि तुम्हाला त्याप्रमाणे प्लॅनिंग करता येईल. आणि एकदा तरी आयुष्यात उत्तराखंडची ट्रिप नक्की करा, तुंगनाथची. आणि त्याचबरोबर माझा लास्ट व्हिडिओ जो आलाय जो आहे देवरिया तालमधला, तोही नक्की बघा. तिथे गेल्यावरती या उत्तराखंडला देवभूमी का म्हणतात याचा प्रत्यय तुम्हाला येईल. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा.